रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यावर अखेर लवकरच पडदा पडण्याचे संकेत मिळतात। रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मोठा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलंय। अधिवेशन संपल्यानंतर रायगडच्या पालकमंत्र्यांची घोषणा होईल आणि येत्या 15 ऑगस्टला पालकमंत्री म्हणून आपणच ध्वजारोहण करणार असल्याचा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला आहे। भाऊ, तुम्ही दिल्लीला जाऊन आलेला आहे, काय नेमकं नवीन योजना तुमच्या डिपार्टमेंट? नवीन योजना आमची व्हीबीजी रामजी ही योजना लागू झालेल्या 1 तारखेपासून त्याचा सगळीकडं बोलबाला चालू आहे आणि आम्ही आज सभागृहात कॅबिनेटला सगळं सांगितलेलं आहे आणि अत्यंत चांगली योजना। पूर्वी रोजगार हमीला 100 दिवसाची मजुरी मिळत होती, आता 125 दिवसाची आहे। जे काही निधी होता तोही वाढ केलेला आहे पगारामध्ये, त्यांच्या मजुरीमध्ये कामंही वाढलेले आहेत, कारण 266 कामाऐवजी 318 कामं झालेली आहेत आणि अत्यंत लाभदायक शेतकरी कष्टकरी ग्रामपंचायतीसाठी ही योजना चांगली आहे। साधारणतः किती त्यांची रक्कम वाढवण्यात आलेली मजुरीची या नवीन मजुरीची पूर्वी जी काय 297 होती ती मध्ये 212 होऊन काल परत 5 रुपये वाढून 317 आणि त्याच्यामध्ये आमचा विचार आहे की त्याच्यात आणखीन वाढ व्हावी। कार्यक्रम कुठं होणार आणि कार्यक्रमाला कोणता कार्यक्रम आम्ही इथंच करायचं आमचं चाललेलं आहे की इथंच वरच्या सभागृहामध्ये करून इथं कार्यशाळा घ्यायचं आमचं चाललेलं आहे। बच्चू कडू यांनी वक्तव्य केलेलं आहे की सचिन भाऊ अहिर आलेले आहे, मात्र आता मोठ्या सचिनची टीम देखील येणार आहे। मला वाटतं बच्चू कडूलाच विचारलेलं बरं आहे, आम्हाला अजून काही माहिती नाही आणि ह्या गोष्टी आहेत या पुढे काही नाही काहीतरी घडत राहणार आहेत, हे थांबणारी बाब नाही आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेलं काम हे तडीस पोचवल्याशिवाय राहणार। एक विषय असा की आता रायगडचं जे तुमचं पालकमंत्री पद आहे हे केव्हापर्यंत होऊ शकते या संदर्भात चर्चा अधिवेशन संपता होणार आहे। एकंदरीत रायगडच्या पालकमंत्री पदावर देखील जो तिढा हा कायम झालेला आहे असं वक्तव्य बरंचसे संतोष मोरे, विधान भवन, मुंबई।